पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। नदी नाले ओसंडून वाहत होते आणि याचवेळी धामणी धरणाचं पाणी सोडल्यानं सूर्या नदीला मोठा पूर आला होता। उर्से कॉलनी जवळील सूर्या नदीच्या मध्यभागी असलेल्या दाभाडी बेटावर भात रोपणी करण्यासाठी गेलेले नागरिक 24 तासापेक्षा जास्त काळ अडकून पडले होते। एबीपी माझाच्या माध्यमातून प्रशासनाला कळवल्यानंतर आज एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी बचाव कार्य करत या सगळ्या नागरिकांना बाहेर काढलं। आढावा घेतलाय संतोष पाटील यांनी। पालघरमध्ये काल मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते। धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले होते आणि जवळपास 1 लाखपेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होता। त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला होता आणि त्याच्याचमुळे गावांमध्ये पाणी शिरलं होतं। जे उर्से कॉलनीपाडा आहे, कॉलनीपाड्यातली काही लोक आहेत ती जे सूर्या नदीच्या मध्ये एक दाभाडी बेटा तिथे गेली होती, त्या ठिकाणी आपण आहोत। आता बचाव कार्य आहे ते एनडीआरएफ कडून करण्यात येते। आपण पाहू शकतो की आता ह्या लोकांना रेस्क्यू केले जात आहे। बचाव कार्य सुरू आहे, एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। गेले 24 तास ही लोक ह्या बेटावरती अडकून पडले होते। चारही बाजूने नदीचा पूर होता आणि मध्ये हे बेट आहे। आपण बघू शकतो की आज एनडीआरएफची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। ह्याच्यामध्ये एक लहान मूलसुद्धा आहे, 5 महिला आहेत आणि काही पुरुष आहेत। त्यांना आता ह्या एनडीआरएफ जे आहे ते बोटीच्या सहाय्याने इकडे घेऊन येत आहे। या संदर्भात जसं आम्हाला माहिती मिळाली, प्रशासनाला माहिती मिळाली, तात्काळ ज्या ठिकाणी अडकून पडले होते त्या ठिकाणची परिस्थिती पाहता सूर्या नदीची जी बाजू आहे त्या ठिकाणी हे बेट आहे। कालच्या पावसाच्या जोरामुळे त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नव्हतं। त्या तातडीने आपण जसं प्रशासनाला माहिती मिळाली तात्काळ त्या ठिकाणी एनडीआरएफ हा एवढा वेळ गेला तरी ती लोक तग धरून होती आणि आज त्यांनी जो ते बाहेर आलेले आहेत त्यांना आता इथे बाहेर काढण्यात येते। आपण बघू शकतो महिला आहेत, काही वृद्ध महिला सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये एक दिसते आहे। अगदी त्यांच्या सामानासहित आता बाहेर आलेले आहेत। अगदी त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं, मात्र आता त्यांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।